की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा स्किनला कसं प्रोटेक्ट करायचं, की ऊन आहे, वारा आहे, तर आपण उन्हाला बांधू शकत नाही, वाऱ्याला बांधू शकत नाही. मग आपण काय करू शकतो, स्किनला प्रोटेक्ट करू शकतो. मॉइश्चरायझिंग इफेक्ट असणाऱ्या गोष्टी बाहेरून लावणं म्हणजे क्रीम लावणं. क्रीम लावताना सुद्धा जर त्याच्यामध्ये सिंथेटिक केमिकल्स असतील, हार्मफुल केमिकल असतील, जे पॅराबेन असतात, सल्फेट असतात, तर त्या क्रीमचा काही उपयोग नाही. पुन्हा ते स्किनला नंतर त्रास देणार आहे. मग नॅचरल क्रीम मी रेकमेंड करते, डीप टिश्यू रिपेअर फेस क्रीम, की जी तिच्या नावातच आहे तिचं कार्य, की ती डीप टिश्यू रिपेअर असं तिचं फंक्शन आहे. ती इवन ज्यांना ब्लेमिशेस आहे, ज्यांना पिगमेंटेशन आहे, ज्यांना वांग आहे, त्यांना सुद्धा मी रेकमेंड करते. इतकं तिचं सुंदर कार्य आहे. आता ही क्रीम ज्यांची खूप ड्राय स्किन आहे किंवा मीडियम ड्राय आहे किंवा मिक्स स्किन आहे ह्यांच्यासाठी चालते. पण ज्यांची खूप जास्त ऑइली स्किन आहे त्यांना मी मंजिष्ठा मॉइश्चरायझर देते. मंजिष्ठा हे अतिशय, तिला इंडियन रेड मदार रूट म्हणतात. तर हे जे आहे त्याला रुबिया कॉर्डिफोलिया असं लॅटिन नेम आहे. ही सुंदर वेल आहे आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे एक प्रकारची, की जी प्रमुख सांगितलेली आहे स्किन चांगली बनवण्यासाठी म्हणून. म्हणजे त्वचेवर जाणाऱ्या महत्त्वाच्या काही वनस्पती आहेत, त्याच्यामध्ये नंबर 1 मंजिष्ठा आहे. तर हिच्यापासून बनवलेली ही जी मॉइश्चरायझिंग क्रीम आहे, ती मी मॉइश्चरायझर आहे ते मी रेकमेंड करते. सो ते आपण लावलं पाहिजे. आणि मग ह्या क्रीमवर किंवा ह्या मॉइश्चरायझरवर तुम्ही सनस्क्रीन वापरली पाहिजे. सनस्क्रीन का वापरायची, की त्याच्यामध्ये जो SPF असतो, म्हणजे SPF किती पाहिजे, तर 30 to 50 पर्यंत SPF रेकमेंडेड आहे. तर तो तुमचं जे सन रेज आहे त्याच्यापासून, UV रेज असतात त्याच्यापासून प्रोटेक्शन करतं म्हणून. तर ती सुद्धा लिमिटेड आपण वापरू शकतो, की जेव्हा तुम्ही बाहेर जाणार असाल दिवसा किंवा उन्हात जाणार असाल त्यावेळेसच सनस्क्रीन वापरली तरीही चालेल. दुसरं त्याच्यानंतर येतं ते म्हणजे की मग मेकअप करायचा की नाही. जर तुम्हाला ज्यावेळेस कुठे बाहेर मेकअप करून जायचं असेल, काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरायचे असतील, ते तुम्ही ह्याच्यावर वापरू शकतात. म्हणजे पहिले मॉइश्चरायझर झालं किंवा ही डीप टिश्यू रिपेअर क्रीम झाली, त्याच्यावर सनस्क्रीन लावायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे काही फाउंडेशन लावायचं आहे, प्रायमर लावायचं आहे, जे काय लावायचं आहे तुम्ही त्याच्यावर लावू शकतात. म्हणजे थोडक्यात मेकअपच्या प्रोडक्ट्सचा पण जो काही त्रास आहे तो होणार नाही. म्हणजे मेकअपचा कमीत कमी तुम्हाला साईड इफेक्ट होतील. मेकअप सारखं करणं योग्य आहे का, तर निश्चितच योग्य नाही आहे. पण करणारच असाल तर योग्य काळजी घेऊन जर मेकअप केला तर स्किन खराब होत नाही.